तालुक्यामध्ये वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची एक प्रकारे संपूर्ण राज्यात देशात बदनामी होते। शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। आपण सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे, दुधाच्या बाजारभावासाठी किंवा दुधाच्या संदर्भामध्ये असलेले सगळेच प्रश्न आत्तापर्यंत पोटतिडकीने मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे काल परवाचे म्हणजे जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षीच्या अजितदादांच्या समोर भाकड जनावर असतील, जर्सी गोरे असतील किंवा दुधातील भेसळीचा प्रश्न व्यवस्थितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि या प्रश्नावर एफडीए काही करत नाही म्हणून शासनाकडे आम्ही मुंडे साहेबांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून या गोष्टीला वेग आलेला आहे। आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आणि राज्यातील सगळ्याच भागामध्ये जे काही आरोपी सापडलेले आहेत तेव्हापासून दूध भेसळीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय। परंतु यामध्ये अनेक राज्यातले आरोपी असताना देखील आंबेगाव तालुक्याचं नाव मात्र मोठ्या प्रमाणात बदनाम होतंय। संदीप लोढा आणि सुशांत हिंगे यांचं नाव पुढे घेऊन आंबेगाव तालुक्याची बदनामी या ठिकाणी होती। जी व्यक्ती विष्णुकाका हिंगेंचं पुतणे आहे ते याचे मेन सूत्रधार आहे। परंतु माझं म्हणणं असं आहे की 26 आरोपींमध्ये अनेक राज्यातल्या भागातले आरोपी याच्यामध्ये आहेत, परंतु येऊन जाऊन आंबेगाव तालुका या ठिकाणी बदनाम होतोय, आंबेगाव तालुका हॉटस्पॉट झाला आहे असं म्हटलं जातं। परंतु या तालुक्यामध्ये 4-6 लोकांनी काही चुका केल्या असतील, एफडीएने कारवाई केली, त्याचं बिलकुलही समर्थन आपण करायचं नाही। मी त्या संदर्भामध्ये जे 12 आरोपी फरार आहेत, 14 आरोपी आतापर्यंत, एक आरोपी काल परवा सापडलाय, त्याच्या संदर्भात राज्याचे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप सिंह गिल यांना मी भेटलेलो आहे आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या संदर्भामध्ये माझी चर्चा झाली, निवेदनही दिलेलं आहे। आम्ही या भेसळखोरांना पाठीशी घालायच्या बाबतीमध्ये बिलकुलही समर्थन करणार नाही, कारण ही पाठीशी घालण्यासारखी बाब नाही, कारण याच्यासाठी वारंवार आम्ही संघर्ष करतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतोय की सर्वसामान्य जो प्रामाणिकपणे दूध घालणारा शेतकरी आहे, आज त्याच्याकडे देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जाते। इथून जे पॅकिंग होऊन दूध जे बाहेर जाते ते दूध मुंबई असेल, पुणे असेल या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये जाते, त्या ठिकाणी मात्र या दुधाची विक्री व्हायला प्रॉब्लेम यायला निर्माण झालेले आहेत। ज्या ठिकाणी 500 पिशव्या सेल व्हायच्यात त्या ठिकाणी अगदी 100 पिशव्या कशाबशा त्या ठिकाणी जायला लागल्यात, अशी देखील माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होतं की काय अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि गव्हाबरोबर किडे रगडण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होतंय। काल परवा देवदत्त निकमांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि ते वारंवार पत्रकार परिषद घेऊन ह्या गोष्टी करतायत। मला त्यांना एक विचारायचे, तुम्ही ना पोलीस खात्यात आहेत, ना तुम्ही कुठले कोर्ट आहे, वकील आहेत, ना एफडीए मध्ये कामाला आहेत, तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा तुकाराम मुंडे साहेबांना भेटून येऊन इथं पत्रकार परिषद घ्यायची, आमच्या अशा चर्चा, आता काय चर्चा झाली ती तुम्हाला माहिती आहे। परंतु तुकाराम मुंडे साहेबांवरती आमचा 100% 101% विश्वास आहे। त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई सुरू केलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची स्वागतार्ह, सगळ्या स्तरातून त्याचं स्वागत होतंय। पोलीस त्यांचं काम त्या ठिकाणी करतील। मी आत्ताच सांगितलं संदीप सिंह गिल SP साहेबांना मी त्या संदर्भात राहिलेल्या आरोपींच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा देईल। परंतु वारंवार हा विषय उपस्थित करून किंवा आता आपल्याकडे गोवर्धन सारखी मोठी डेअरी आहे, हे म्हणतात मोठा बोका आहे त्याच्यामध्ये, अरे बाबा बोका असू नाही तर कोण आका असू, एफडीए पाहिल ना, ते पोलीस पाहतील, ते कायदा पाहिल। तुम्ही वारंवार आंबेगाव तालुक्याला बदनाम केल्यामुळं आज सगळी लोक आंबेगाव तालुक्यातल्या बाहेरची लोक आंबेगाव तालुक्यातल्या लोकांकडे संशयानं पाहायला लागलेले आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं ज्याच्यावरती पोटपाणी आहे, जो दूध धंद्यावर, तो थेंबर पाणी सुद्धा घालत नाही। भेसळखोरांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आजही ठाम आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना माफी केली नाही। माझं तर म्हणणं, यांना फाशी शिक्षा दिली तरी आमची हरकत नाही, कारण हे त्या योग्यतेचं नाही, काय लहान लेकरांना ते दूध पाजायचं असतं। परंतु या प्रश्नाच्या आडून इथं जे राजकारण सुरू आहे हे राजकारण आम्हाला मान्य नाही आणि ज्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेताय हा विषय काय काल परवा आलेला नाहीये। तुकाराम मुंडे साहेब आल्यापासूनच तुम्हाला साक्षात्कार झालेला आहे, याच्या अगोदरपासून तुम्ही साक्षीदार आहे। आम्ही अनेक वेळा हे विषय उपस्थित केलेले आहे, परंतु या ठिकाणी या प्रश्नाचं राजकारण करायला लागलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटते नाही, ती वस्तुस्थिती आहे। माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेताय, परंतु आंबेगाव तालुक्याला किंवा इथल्या लोकांना सगळ्यांना इथं बदनाम करू नका, कारण बदनामीमुळं
आज तालुक्याचं नाव राज्यामध्ये देशामध्ये खराब होत आहे. कोण व्यवसाय करतंय, कशा पद्धतीनं करतंय, चुकीचं करतंय की बरोबर करतंय याला पाहायला यंत्रणा आहे. तुम्ही मीडिएटरची मधली निरोपाची भूमिका पार पाडू नका. तुम्ही तुमचं काम करा. या तालुक्यामध्ये बाकीचे अनेक प्रश्न आहेत. दुधाचा प्रश्न प्राधान्यानं गरजेचा आहे. भेसळीचा प्रश्न तर दुधाच्या बाबतीमध्ये तर आहेच, पण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. हे सगळं करत असताना ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय. निधी आपल्याला आमचा प्रचंड विरोध आहे, राजू शेट्टी साहेबांचा आणि आमचा. याचं कारण असं, हे पैसे शेतकऱ्यांच्या नफ्यातले, कारखान्याच्या नफ्यातले, शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे राज्यातल्या सगळ्याच कारखानदारांकडे आम्ही विरोध करतो. 2009 साली हे चेअरमन असताना पहिल्यांदा भाग विकास निधी कापायला, शिक्षण निधी कापायला सुरुवात झाली. मला सांगा, हे कापण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा प्रश्न विचारताय भाग विकास निधी शिक्षण निधीचा. 2015-16ला तुम्ही चेअरमन असताना कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिली. आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र आहे भीमाशंकरचं. मग शिरूरच्या आणि जुन्नरच्या लोकांचे पैसे घेण्याचा अधिकार 9-10 कोटी रुपये आजही पण 10 वर्ष झाले कारखान्याकडे पडू नये. बिनव्याजी तुम्ही त्या शेतकऱ्यांचे पैसे वापरताय आणि हे तुमचं पाप आहे. आणि त्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले तुम्ही सभासद करून घेण्याचं. तुम्ही म्हणताय मासिक मिटिंगचा ठराव करून आम्ही साखर आयुक्त, ज्या साखर आयुक्तांनी तुम्हाला कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिली तो तुम्हाला परमिशन देईलच कसा? म्हणजे ही साधी गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे. याचा त्या शेतकऱ्यांचे पैसे माफी मागून तुम्ही परत केले पाहिजे. तुमच्या कार्यकाळातला हा कारभार